जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, पोलीस भरती तर पोलीस भरतीची जी काही डेट होती म्हणजे ग्राउंडची जी काही डेट होती तर ती नाही का अनिश्चित काळासाठी नाही का पुढे गेली होती। म्हणजे जी 20 जानेवारीला होणार होती ती पुढे ढकलली होती। तर त्याचं काय कारण होतं आणि आता नेक्स्ट डेट ही केव्हाची आहे आणि कधीपासून नाही का तुमची पोलीस भरतीचे जे काही ग्राउंड आहे ते कधीपासून नाही का नेमकं सुरू होऊ शकतं, तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर ती तारीख नाही का डिक्लेअर झाली आहे जवळपास, तर ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, अगोदर काय झालं होतं तर आपल्याला 20 जानेवारी नाही का म्हणजे बऱ्याच जिल्ह्यातले नाही का ग्राउंड हे 20 जानेवारीपासून सुरू होणार होते, पण मध्येच नाही का म्हणजे मनपाचे जे आता इलेक्शन आहे म्हणजे 15 तारखेला मनपाचं इलेक्शन आता होणार आहे आणि मग पुढे भरती घ्यायला काय अडचण होती म्हणजे लगेच व्हायला पाहिजे होती, पण तसं नाही मित्रांनो। मध्येच नाही का आणखी जे काही जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही इलेक्शन आहे तर त्याच्यामुळे नाही का आपली भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती पुढे गेलेली आहे। तर मग कधीपासून नेमकं नाही का ग्राउंड आपलं सुरू होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं एक परिपत्र काढलंय, तर ते मी तुम्हाला नाही या ठिकाणी सांगतो। आणि ती डेट काय असणार आहे की जेव्हापासून नाही का आपले ग्राउंड सुरू होऊ शकतात किंवा होतील। तर बघा, दिनांक नाही का 13/1/2026 हे परिपत्रक आहे। तर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई। ठीक आहे, तर बघा विषय काय याचा, तर सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया लागणारी साधन सामुग्री खरेदी करण्याबाबतचं परवाना देण्याबद्दलचं हे परिपत्रक आहे। पण त्यात पुढे काय म्हटलेलं आहे बघा, खूप महत्त्वाचं आहे। उपरोक्त विषयाने अनुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरती पूर्वतयारी प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री, लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग राबवण्याकरता शासनाने व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने खालील अटी सापेक्ष मान्यता दिली आहे। ठीक आहे, तर बघा पुढे काय म्हणतंय, पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवाराच्या शारीरिक चाचणीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत। बघा म्हणजे तुमचं जे काही समजा शारीरिक चाचणी होणार ती सीसीटीव्ही होती, कारण कुठल्याही प्रकारचा नाही फ्रॉड होतं का नाही त्यासाठी ते असतं। राज्यात महानगरपालिकेच्या हा महत्त्वाचा मुद्दा बघा, तर सध्या राज्यात महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू असून त्या पश्चात जिल्हा परिषद म्हणजे बघा आता मनपाच्या जे इलेक्शन आहे ती 15 तारखेला होणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कधी त्याच्या पश्चात जिल्हा परिषद पंचायत समिती प्रस्तावित निवडणुकांमुळे लागू होणारा आदर्श आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतरच संबंधित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मैदानी स्पर्धा शारीरिक चाचणी घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी। तर बघा आता मनपाचं इलेक्शन 15ला होणार, 16ला त्याचा रिझल्ट असणार, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या पण नाही का निवडणुका आहेत त्याची पण आचारसंहिता लागेल। त्यानंतर तुमचं ग्राउंड होणार आहे, तर हे फिक्स झालेलं आहे। म्हणजे आता ह्या महिन्यात तर म्हणजे जानेवारी तुमचे कुठल्याही प्रकारचे ग्राउंड वगैरे होणार नाही, तर ते नेक्स्ट मंथमध्ये जाणार आहे। तर का बरं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका थोडंसं पुढं ऐका। तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन 2024-25 ची पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक, बघा आता हे महत्त्वाचे दिनांक आहे, दिनांक 11/2/2026 पासून प्रस्तावित आहे करिता संबंधित घटक प्रमुखांनी त्यांचे अधिपत्याखालील सन 24-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्रीला लागणारे साहित्य खरेदी करिता ई टेंडरिंग सुविधा किंवा सदरचा पद्धत राबवण्याची कार्यवाही त्यांच्यासाठी हे ठीक आहे ते त्यांच्या स्तरावर बघून घेतील। आपल्यासाठी फक्त डेट महत्त्वाची ती, तर 11/2/2026 ही डेट नाही का आपल्यासाठी आलेली आहे, पण ही पण कशी आहे तर म्हणजे फिक्स नाही, प्रस्तावित आहे। मग याच्यामध्ये चेंजेस होऊ शकते, एक तर अगोदर पण होऊ शकतात किंवा नंतर पण होऊ शकतो। तर का बरं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तिकडे घे तर ते पण मी तुम्हाला सांगतो का बरं। तर बघा जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे काही निवडणुका आहेत तर ते बघा असं आहे, तर बघा त्याच्या अर्जाची स्वीकृती कधीपासून होती तर 16ला जे काही मनपाचं इलेक्शनचं हे लागणार रिझल्ट लागणार तेव्हापासून अर्ज म्हणजे सुरू होणार आहे। अर्ज भरणे जे काही उमेदवार असतात उभे राहणार आहेत ते अर्ज भरणे सुरू होणार आहे। त्याच्यानंतर अर्जाची छाननी नाही का 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे। त्याच्यानंतर 27 जानेवारीपर्यंत नाही का अर्ज जे काय आहे ना ते उमेदवार मागे घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर मतदान कधी आहे तर 5 फेब्रुवारीला नाही का मतदान असणार आहे। म्हणजे नाही का पूर्ण नाही का काय जे काही तुमचं हे असेल काय म्हणतात ना त्याला, तर 5 फेब्रुवारीला नाही का हे इलेक्शन वगैरे आहे, निवडणूक आहे त्या दिवशी मतदान
आणि मतमोजणी व निकाल 7 फेब्रुवारी. तर हे नाही का संभाजीनगर संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात आहे. तर असंच बाकीच्या ठिकाणचं पण असू शकतं. तर ह्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की आपली जी काही भरती प्रक्रिया आहे ती म्हणजे आता तिची डेट जवळपास आलेली आहे. तर 11 फेब्रुवारी 2026 पासून आपलं प्रस्तावित जे काही ग्राउंड आहे ते होऊ शकतं. म्हणजे आपण काय सज्ज राहायचं आहे आणि जे काही आपली आपण नाही का आपलं ग्राउंड जे आहे ते नाही का चालू ठेवायचं आहे, ते पण चांगल्यापैकी. आणि जास्त म्हणजे स्वतःला थकून नाही घ्यायचं, पण नाही का आपलं क्वांटिटीपेक्षा नाही का क्वालिटीवरती काम करायचं आहे आणि आपला रिझल्ट आपल्याला मिळवायचा आहे. ठीक आहे की नाही. तर चला भेटूया अशाच आणखी एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.